झालं होतं, अरे वाव यार! माझे डॅड किती चांगले आहेत, माझी मम्मा किती खडूस आहे. आज फादर्स डे आणि मला एक लहानपणीचा छोटासा किस्सा आठवतो. मी 4th स्टँडर्डला असेल. आमची असेंब्ली असायची 1 तासाची. सो आम्ही स्कूलमध्ये गेल्या आमचे बॅग्स ठेवायचो क्लासरूममध्ये आणि त्याच्यानंतर खाली असेंब्लीला जायचो आणि मला त्या दिवशी मम्मीनी पिकनिकसाठी ₹1000 दिले होते. आमची पिकनिक जाणार होती एस-एल वर्ल्डला. त्याच्यासाठी ₹1000 मम्मीने दिलेले. सो मी काय केले ते मम्माने बोलली सांभाळून ठेव. तर मी सांभाळून माझ्या बॅगमध्ये ठेवले होते आणि माझी बॅग होती वरती. आणि जेव्हा मी परत आली तेव्हा मी पाहिलं तर ते पैसे नव्हते त्याच्यात. ते वॉलेट कंप्लीटली कुठेच नाही भेटलं. तर मला असं वाटलं कदाचित मी घरी विसरली असेल. सो मी काय केलं, मी थांबले त्या दिवशी पूर्ण दिवस माझ्या डोक्यात चालू होते, अरे पैसे 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 कुठे गेले. 6:00ला घरी आली आणि मी सांगितलं की असं झालं. तर मम्मी बोलली की नाही घरी तर नाही आहे, बॅगेत मी तुझ्या स्वतःहून ठेवलेले. आणि मला रिअलाईज झालं की ते जे पैसे होते ते चोरीला गेले आहेत. आणि मग मम्मा तर खूप रागवली की यार आता पैसे मी देणार नाही तुला परत. ते दिले होते मी तुला, ते तू प्रॉपर सांभाळून ठेवायचे. तुला रिअलाईज झालं यार माझी तर खरीच चुकी आहे. मी पैसे वॉलेटमध्ये ठेवायला नाही पाहिजे होते आणि माझ्या स्कर्टमध्ये ठेवायला पाहिजे होते. मम्माने कंप्लीटली सांगितलं मी पैसे देणार नाही. अरे देणार मी. पण मला तर जायचं होतं पिकनिकला. सो मी फार रडत होती, फार नाटकी करत होती. माझे पप्पा आले आणि माझे पप्पा टोल्ड माय मॉम की ह्यावेळेला जाऊ दे, देऊन टाक पैसे. नेक्स्ट टाईम ती सांभाळून ठेवेल. आणि मम्मी काय अग्री करत नव्हती फार. पण मम्मा-पप्पा कसं एक टीम असतात. त्यांचं अगोदरच ठरलं असणार, ठीक आहे आपण देऊया पैसे. पण त्या दिवशी एकदम डॅड माझ्यासाठी माझे हिरो होते, की ओ यार मी पैसे हरवले, पण डॅडमुळे मी आज पिकनिकला जाऊ शकते. सो त्यावेळेला पप्पांनी मला सेकंड टाईम परत ते पैसे दिले होते. अँड आय स्टील रिमेंबर दॅट डे. आता तर खूप असं झालं होतं, अरे वाव यार! माझे डॅड किती चांगले आहेत, माझी मम्मा किती खडूस आहे. बट येस, थँक यू सो मच. थँक यू. विश यू व्हेरी हॅपी फादर्स डे.